नमस्कार, मी वंदना मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इन्स्टंट अशी खुसखुशीत कचोरी बनवणार आहोत, अगदी घरात इझिली अवेलेबल असलेल्या साहित्यापासून. चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. सगळ्यात अगोदर इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे बडीशोप, 2 चमचे धने, 2 चमचे जिरे आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. सगळ्यात पहिले मी आता मैदा घेतला आहे. त्यात मी 1 मोठा चमचा कच्चं तेल घालते. त्यानंतर ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण चेक करूया. जर पिठाचा मुटका बनत असेल तर समजून घ्यायचं की आपण जेवढं तेल घातलं आहे ते पिठाला पुरेसे आहे. आणि कच्चं तेल घातल्यामुळे आपली कचोरी खूप छान क्रिस्पी बनते. त्यानंतर मैद्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचं कणिक मळून घेते आणि 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देते. आता आपण सारणाची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी कढईत धने, जिरे आणि बडीशोप छान कमी आचेवर भाजून घेते. त्यानंतर मी ते थंड झाल्यावर मिक्सरमधून थोडं जाड बारीक वाटून घेते. आता कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकून गरम होऊ देऊ. त्यानंतर मिरचीचा ठेचा परतून घेते. हळद अर्धा चमचा, तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा हे सर्व टाकून मी थोडं व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर आपण बेसन टाकूया आणि ते खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. पीठ भाजताना थोडं तेल टाकलं तरी चालेल, त्याने पीठ कोरडं वाटणार नाही. आता आपण धने जिरेचा जो मसाला काढला होता तो 2 ते 3 चमचे टाकूया. तुम्ही हा मसाला नंतर वापरू शकतात भाजीसाठी. त्यानंतर थोडा चाट मसाला टाकते, थोडी साखर आणि चवीपुरता मीठ. हे सगळं मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर हलकेसे हाताने पाणी आपण त्याच्यावर शिंपडून घेऊ. जास्त पाणी नाही घालायचं आहे, त्याने बेसन असं चिकट होईल. हलकं थोडं पाणी टाकायचं आहे, फक्त बेसन पीठ एकत्र होईपर्यंत. नंतर चिंचगुळाचं पाणी घालते. त्यामुळे कचोरीला खूप छान असं आंबट गोड चव येईल कचोरीला. आता हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित थंड होऊ देते. आता मी पिठाची कणिक घेऊन त्याचे छान छोटे गोळे बनवून घेतले आणि पुरीच्या आकारात लाटून घेते. आता आपण त्यात सारण भरून व्यवस्थित पॅक करून घेऊ. नंतर पोळपाटावर हलक्या हाताने लाटून घेते. अशा प्रकारे सर्व कचोरी तयार करून घेते. त्यानंतर तेल गरम करायला ठेवले. सर्व कचोरी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते. चला तर मग गरमागरम कचोरी तयार आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे. अगदी घरात इझिली अवेलेबल असलेल्या साहित्यापासून बनते आणि खूप इन्स्टंट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.